आणि त्याच्यासोबत तात्या पहलवान गिरवी फलटण यांचा भुंडा सोन्या पळाला. सोन्या आणि मथुर आजच्या या भैरनाथ केसरी किताबाचे 6व्या क्रमांकाचे मानकरी. भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा 5 नंबरचा मानकरी तास क्रमांक 6 मधून पळेल गाडी हनुमंत भैया इंदलकर, ओमकार खुमने, सिरसने, नंद्या मल्हार ग्रुप वडगाव या गाडीचा 5वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. हनुमंत भैया इंदलकर, ओंकार खुमने, शिरसने आणि सयाजी बाबा वडाळ यांचा शिवा पळाला आणि त्याच्यासोबत हिंद केसरी नंद्या मल्हार ग्रुप वडगाव यांचा हुकमी अक्का ज्यानं लगातार 7 मैदानामध्ये फायनल साठी पात्र झाला असा मल्हार पळाला. सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये भैरवनाथ केसरी काजडकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील 5म क्रमांकाची मानकरी. सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं. या मैदानाचा 4 नंबरचा मानकरी 4th क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 1 मधून पळेल गाडी मोहिल शेठ धुमाळ सुसगाव, सचिन पाटील कचरेवाडी या गाडीचा 4था क्रमांकाला. सेमी फायनल 2 मध्ये 2 गाड्यांना सामना निकाल दिला. त्यामध्ये श्री नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव आणि दुसरी गाडी होती सरपंच स्वराज उर्फ संदीप शेठ मोडक, जगदीश बापू शिंदे या गाडींना 2 गाड्यांना सामना निकाल दिला होता. त्यामध्ये सरपंच केरबा शेठ मोडक, स्वराज संदीप शेठ मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक ग्रुप उरुळी देवाची यांचा पिस्टन. ही गाडी फायनल साठी त्यांनी या ठिकाणी बकासूर आणि बाब्याला संधी दिली. ते मोठ्या मानाने थांबले, त्यांचं अभिनंदन. आणि तास क्रमांक 1 वरून पाहिली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव, अर्णव संतोष शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरत कडाव यांचा नवमिंद केसरी बकासूर पळाला आणि त्याच्यासोबत पहलवान सचिन शेठ पाटील कचरेवाडी यांचा बाब्या पळाला. आणि ते आजच्या या मैदानातील भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या काजड मैदानातील 4th क्रमांकाचे मानकरी. सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा 3 नंबरचा मानकरी तास क्रमांक 2 मधून पळेल गाडी मोरजाय माता प्रसन्न स्वराज सुनील सूळ मोरोची या गाडीचा 3रा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. मोरजाय प्रसन्न बाळूमामा प्रसन्न स्वराज सुनील सूळ मोरोची यांच्या नावावरती नशीब आजमावलं. सुंदर अशी गाडी पळाली. कुमारी ईश्वरा बुदावले कनेरखेड, पावर काका बुदावले कनेरखेड यांचा 4x4 माणिक पळाला आणि त्याच्यासोबत किशोर खोळे, धीरज खोळे आणि संदीप सानप यांचा जालना एक्सप्रेस तुफान पळाला. माणिक आणि तुफान आजच्या या काजडकरांच्या मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी. भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आणि या मैदानातील 2 नंबरचा मानकरी तास क्रमांक 5 मधून पळेल गाडी फिरंगाई माता प्रसन्न पहलवान मयूर भैया शितोळे कुरकुंभ या गाडीचा 2रा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. समीर शेठ भोईर मोठागाव, अमर जाधव सोनगाव यांचा या ठिकाणी भोला पळाला आणि त्याच्यासोबत विकास शेठ राठोड, महाराजा हॉटेल छत्रपती संभाजीनगर यांचा लाडका तुफान वेगाचा बादशाह चेंडू पळाला. चेंडू आणि भोला आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील काजड केसरी मैदानाचे 2य क्रमांकाचे मानकरी केले आठी ड्रायव्हर तामखडाकरांनी. सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं. श्री भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एक पारंपरिक मैदान काजळ शिंदेवाडी या मैदानातील भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला 1 नंबरचा मानकरी तास क्रमांक 3 मधून पळेल गाडी आई काळबाई प्रसन्न तनिष्का सागर राजे घाडगे मुरुम मोरदरी या गाडीचा 1ला क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. काळूबाई प्रसन्न रोहिदास बापू चोरगे, सोपान भाऊ चोरगे आणि घनश्याम दादा जगदाई वलखड यांचा मोरदरी एक्सप्रेस हरण्यात 301 पळाला. सलग मला वाटतं 4th-5वं मैदान असेल जो बैल या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी होतोय. तो 301 हरण्या आणि त्याच्यासोबत पळाला कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे, सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगटे मुरुम यांचा 4x4 कबाली. बऱ्याच दिवसानंतर कबाली आणि हरण्या एकत्र जोटात आले आणि आजच्या या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले. सुंदर अशी गाडी फायनल साठी 1